कस्टमरचे फोन येतो, गाडीचं किलोमीटर किती झालं हे विचारते. गाड्यांचं किलोमीटर जे आहे ते 3-3 लाख जरी झालं असेल, नाशिक पेठेला दुकान आहेत की ते किलोमीटरच कमी करून देतात डायरेक्ट. तर 3 लाख किलोमीटर झाला तर ते 40,000 बी करून देणार, 50,000 बी करून देणार. आता गाड्या असतात 4 ओनर, 3 ओनर, 2 ओनर, किती बी ओनरचे असतात. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला शूट होत आहे छत्रपती मोटर्स. तर इथे भरपूर असा स्टॉक तुम्हाला मी दाखवणार आहे. कम से कम इथे 50 ते 60 गाड्या अवेलेबल आहेत मित्रांनो. ह्या सर्व गाड्यांची डिटेल्स आपल्याला देणार शहाजी भोसले सर. भोसले सर, नमस्ते सर. नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले, छत्रपती मोटर्स आणि आपलं चॅनल दीपास ब्लॉग, त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. थँक्यू सर. आज आपण 7 सीटर मध्ये पण 7-8 गाड्या आणलेल्या आहेत आणि 5 सीटर मध्ये म्हणजे छोट्या बजेटच्या, कमी बजेटच्या, पेट्रोल, सीएनजी, ऑटोमॅटिक, सगळ्याच प्रकारच्या गाड्या आणलेल्या आहेत त्याच्यात. ओके. आणि स्टॉक किती असणार आहे सर आता स्टॉक मध्ये? स्टॉक तर आपला कायमच असतो, जवळजवळ 50-60 गाड्यांचा स्टॉक आहे आता. बरोबर. लो बजेटची गाडी एक इंडिका आहे, नॅनो आहे, परत आल्टो आहे, ओके, इव्हन आहेत. लो बजेटच्या 5-6 गाड्या जवळजवळ. चालेल सर. आपण व्हिडिओ तर सुरुवात करणारच आहोत, गाड्यांची डील पण देणार आहोत. त्याच्या अगोदर आपलं इथलं लोकेशन काय असणार आहे सर? आपला पत्ता जो आहे तो चिंचवडगाव मधून डांगे चौकला जो रोड जातो त्या रोडलाच पदमजी पेपर मिल कंपनी आहे, त्याच्याबरोबर समोरच्याच बाजूला आहे छत्रपती मोटर्स. आपल्या 2 ब्रांचेस आहेत. ओके सर. दुसरी ब्रांच जी आहे ती पदमजी पेपर मिलच्या बरोबर समोरच आहे, मेन रोडलाच आहे. ओके. आणि ही जी ब्रांच आहे आता आपण बसलो ती ब्रांच आहे तिथून 1 किलोमीटर अंतरावरती लगेच. ओके. दोन्हीकडे सेम गाड्या असतात का सर, वेगवेगळ्या गाड्या? पहिल्या ठिकाणी ज्या आहेत त्या टुरिस्ट पासिंगच्या गाड्या सगळ्या. ओके. पिवळ्या नंबर टी परमिटच्या, ज्याला टी परमिटची गाडी घ्यायची, त्याच्यावर बिझनेस करायचा आहे, त्या तिकडे गाड्या आहेत. सगळ्या गाड्या आहेत, म्हणजे वॅगनर आहे, त्याच्यानंतर डिझायर आहे, त्याच्यानंतर ऍक्सेंट आहेत, त्याच्यानंतर इर्टिगा वगैरे सगळे आहेत. येलो नंबर प्लेटच्या गाड्या सगळ्या मिळतील. ओके. आणि इकडे आपल्या प्रायव्हेट नंबरच्या गाड्या सगळ्या. चालेल. तर सर, स्टॉक तर आपण भरपूर आणलेला ह्या वेळेला आपल्या युवर्ससाठी, आणि डिमांडेड कार तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर सर, आता लोकेशन तर आपण सांगितलेलं आहे, तर लोन फॅसिलिटी कशी आहे सर? लोन फॅसिलिटी टुरिस्ट पासिंगची जर गाडी घ्यायची असेल त्याला पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण लोन देतो. ओके. जवळजवळ आपण 3.5 ला जरी गाडी विकत असेल तर ते 3 लाख किंवा 3,20,000 असं पण लोन करून दिलेलं आहे. आतापर्यंत भरपूर ठिकाणी लोन केलंय, भरपूर ठिकाणी गाड्या दिल्यात. त्याच्याच बरोबर प्रायव्हेट नंबरच्या गाड्या ज्या आहेत ते 2010च्या पुढच्या गाड्यांवरती आपण लोन करतो. ओके. ते पण पूर्ण महाराष्ट्रभर कुठं पण लोन करतोय. ओके. कुठली बी गाडी असू द्यात की 2010च्या पुढचं मॉडेल पाहिजे फक्त. चालेल सर. जर सिव्हिल प्रॉब्लेम असेल तर कस्टमर सिव्हिल प्रॉब्लेमला अवघड आहे विषय. कसं असतं की प्रत्येक बँका ज्या आहेत त्या विचार करतात की नंतर आपले पैसे निघतील का नाही निघतील. आता पहिलं सिव्हिल मध्ये नाव गेलं, याचा अर्थ काय झाला की पहिलं कुठेतरी बाउन्स केलेलं आहे, ते भरलेलं नाही, त्याच्यामुळे बँका लोन देत नाहीत. ओके. सिव्हिल एखाद्याचं जर सिव्हिल खराब असेल आणि त्यांनी ते नंतर भरलेले असतील, काय त्याचे काहीतरी त्यांच्याकडे रिसिट असतील, पुरावे असतील, त्या माणसाचं आपण लोन करून देऊ. हो, काय अडचण नाही. चालेल. तर जर स्टॉकची आपण सुरुवात करू तर पहिली जी गाडी असणार आहे, मोस्ट डिमांडेड कार, सगळ्यांना आवडणारी कार, स्कॉर्पिओ आहे. 2012चं मॉडेल आहे, MH12D 711 नंबर आहे गाडीचा. ओके. तिची किंमत 2007ची गाडी 2027 पर्यंत पासिंग केलेली. ओके. आणि सर, जे डॉक्युमेंट सांगतात गाडीचे इन्क्लुडिंग असणार आहेत की एक्स्ट्रा चार्जेस वगैरे त्याचे काय? नाही, ट्रान्सफर सकट किंमत आहे. ही जी किंमती सांगतोय ना त्या ट्रान्सफर सहित किंमती आहेत. ओके. एक्स्ट्रा काही कुठलं घेतलं जाणार नाही. ओके. डिझेल गाडी आहे, 2,35,000 पर्यंत जाईल गाडी. 2,35,000. सर, मान सन्मान काय ठेवला जाईल? आधी पण तुम्हाला सांगितलं की आपण ज्या किमती आहेत ना की जास्त किमती असतात. आता समजा ह्याचीच किंमत 2.5 लाख असणार, पण ते 2,35,000 आपण केलेली. बरोबर. चालेल. आणि सर, आता गणपती बाप्पा येत आहेत आपले, आता आराजमान होणार आहे 7 तारखेला, तर त्यांच्यासाठी काय असे काही धमाकेदार म्हणजे ऑफर काय ठेवलेले आहेत का? आणि काय प्राइसिंग वगैरे अजून कमी जास्त काय करणार आहात का? ऑफरचा विषय जर बोलायचं म्हणलास ना तर तुम्ही आता भरपूर ठिकाणी बनवतात व्हिडिओ, भरपूर शोरूमचे, ते असंच म्हणजे गणपती आले किंवा काय पण कुठला बी सणाच्या वेळेस काहीतरी वापर देतात की सोन्याचं नाणं, चांदीचं नाणं, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, काय बी फ्री देतात गाडी बरोबर. पण ते काय करणार की एखादी गाडी समजा 1.5 लाखच किंमत आहे,
त्या गाडीची ती 2.5 लाख रुपये किंमत घेणार. ओके. म्हणजे तुमच्याकडून 25,000 रुपये जास्त घेतले. गिफ्टचे. हा, गिफ्टचेच घेतले ते 25,000 सुद्धा तुम्हाला 5,000 गिफ्ट देतील ते. बरोबर. 5-6,000 20,000 बी त्याच्यात खातील. म्हणजे आपलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच नाही, आपल्या भारतातच हे लोकांना सवय आहे, कुठल्या बी गोष्टीत खायला मिळालं पाहिजे. म्हणजे सरकारी असू नये कशात बी असू दे, खायला मिळालं तर ते काम होणार. बरोबर होतंय. म्हणजे आता ते तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, पण त्याच्यामध्ये पण पैसे काढणार आणि तुम्हाला गिफ्ट देणार, त्याची ॲडव्हर्टाईज करणार भरपूर, की आता थंबनेललाच वापरणार डायरेक्ट, की अशी अशी ऑफर चालू आहे. काय काय पेट्रोल भरून देतात टाकीमध्ये, 5,000चं पेट्रोल टाकणार, पण त्याच्याबरोबर तुमचे 10,000 रुपये जास्त घेणार. गाडीची हा, एक्स्ट्रा गाडी चार्जेस वगैरे पेट्रोल फ्री सांगितले जाणार. असं करणार, पण तुमच्याच पैशाचं तुम्हालाच देणार आहे ते. ओके. तसं आपल्या त्याच्यामुळे इथं आपण काय ऑफर होणार नाही. कुठली कधी कधी काढत बी नाही आणि काढणार बी नाही. काय बरोबर. जे काय किंमत असेल ते जेन्युइन असणार आहे आपली. जे असेल ते किंमत हे असेल. चालेल सर. नेक्स्ट आपली गाडी. दुसरी स्कॉर्पिओच आहे, MH12 HV 9099. ओके. 2012चं मॉडेल आहे, डिझेल गाडी. 4,50,000 पर्यंत जाईल. ओके. 4,50,000. आणि ह्याच्यावर लोन किती कराल सर? ह्या गाडीवरती 3.5 पावणे 4 पर्यंत लोन होईल. ओके. 7 सीटर गाडी तुम्हाला एवढ्या बजेटमध्ये भेटून जाईल मित्रांनो. सर नेक्स्ट गाडी. परत स्कॉर्पिओच आहे, MH14 CX 2011चं मॉडेल आहे. ओके. डिझेल गाडी, ती पण 4,45 पर्यंत जाईल. ओके. डिझेल म्हटल्यानंतर खूप चांगली, ॲव्हरेजला पण चांगली. हो. चालेल सर. नेक्स्ट. सफारी आहे, MH45 मध्ये, 40 नंबर आहे, 5,000. 2007ची गाडी, 27 पर्यंत ती पासिंग केलेली आहे. ओके. 40 नंबर म्हटलं सर, काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे ह्याचे काही नाही ना? नाही, त्याचा काय संबंध येत नाही. ओके. 40 नंबर त्या मालकाने घेतलेला असतो, त्याला जास्त आवड असते, त्याच्या आवडीचे पैसे दुसऱ्याकडून का घ्यायचे. बरोबर. असा विषय. आता ही जुनी गाडी झाली ना. डिझेल गाडी आहे, 2007चं मॉडेल आहे, 27 पर्यंत पासिंग आहे, 2,25,000 पर्यंत जाईल ती. 2,25,000. ओके सर. नेक्स्ट. इको आहे, MH14 EH 3653, 2014चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस CNG. ओके. 3,25,000 पर्यंत जाईल. इको. चालेल सर. 3,25,000. हा. वर्ना आहे, 2011चं मॉडेल आहे, डिझेल गाडी आहे, 3,85,000 पर्यंत जाईल. ओके. 3,85,000 तुम्हाला वेरणा भेटतील. हा. फोर्ड फिगो आहे, 2011चं मॉडेल आहे, पेट्रोल गाडी आहे, 2,20,000 पर्यंत जाईल. ओके. पुंटो आहे, 2013चं मॉडेल आहे, डिझेल गाडी आहे, 2,50,000 पर्यंत जाईल. 2,50,000. याच्यावरती बी 2.25 लाखापर्यंत लोन होईल परत. ओके. सर आतून गाडी कशी आहे? एकदम एकदम ओके. म्हणजे गाड्यांचं कुठल्याही गाड्यांमध्ये काम आपण ठेवतच नाही. कामाची जर गाडी असेल, इंजिन काम वगैरे, ती गाडी आपण घेत नाही, किंवा ते काम पूर्ण केल्याच्या नंतरच आपण गाडी विकतो. तशी गाडी कधीच देत नाही कुणालाच. ओके. थोडं सेकंड हँड गाड्या घेताना लोकांचे कसे हे असतात की बाबा संशय असतात की बाबा सेकंड हँड गाडी घेतोय, मला ही गाडी ऍक्सिडेंट तर नाही भेटायला पाहिजे, बरोबर आहे. या किंवा डेंटिंग पेंटिंग थोडंसं निघलेलंच असतं, तर ते सगळं सर शोरूम मध्ये करून भेटेल का? हो, आपल्याकडे डेंटिंग पेंटिंगचं स्वतःच हाऊस आहे. डेंटिंग पेंटिंग सगळं काय केलं जातं. त्याच्यानंतर गाड्या पण चेक केल्या जातात. आपल्याला मेकॅनिकल सर्व काय आहे आपल्याकडे. ओके. त्याच्यामुळे काही अडचण येत नाही कुठली. आपण गाड्या घेताना चेक करतो. डेंटिंग पेंटिंगचा विषय असेल तर लगेच जागेवरती करतो. चालेल सर. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे नाही? नाही, काही नाही. चालेल सर. नेक्स्ट. रिट्स आहे, 2009चं मॉडेल आहे, 2028 पर्यंत पासिंग केलंय. ओके. पेट्रोल प्लस CNG गाडी, 1,80,000 पर्यंत जाईल. 1,80,000. हो. चालेल सर. झेन स्टील आहे, 2009चं मॉडेल आहे, पेट्रोल गाडी आहे, 1,40,000 पर्यंत जाईल. 1,40,000. झेन स्टील. हो. ओके. आल्टो आहे, 2014चं मॉडेल आहे, पेट्रोल गाडी आहे, 1,87,000 पर्यंत जाईल गाडी. 1,70,000. म्हणजे सर तुमच्याकडे इतक्या लो बजेटच्या गाड्या आहेत. आता तुम्ही जेवढ्या पण लो बजेटच्या गाड्या सांगितलेल्या आहेत ते 2 लाख 3 लाखच्याच बजेटमध्ये आहेत. हो. ज्यादा तर आपण आपल्या ज्या ऑफिस मधून आहेत ना, शोरूम मधून गाड्याच लो बजेटच्या देतो फक्त. बरोबर. दुसऱ्या गाड्या, जास्त बजेटच्या गाड्या आपण ठेवतच नाही. लो बजेटच्या गाड्यांसाठीच तुम्ही जास्त ओळखले जातात. आणि लो पहिल्यापासून बजेटच्या गाड्या आपल्या तुमच्याकडे बोर्डवरतीच लिहिलेलं आहे, बजेट कार मार्केट. बजेट कार. बरोबर. तसंच आपल्याकडे कार पण आहेत कंडिशन मध्ये. नॅनो आहे, 2012चं मॉडेल, पेट्रोल गाडी आहे, 95,000 पर्यंत जाईल. ओके. 95,000. सर प्राइस कमी असणार आहे अजून ह्याच्यात काय नॅनो मध्ये?
नॅनोमध्ये आता प्राइसिंगचा कसा विषय हे जे आहे ते तुम्हाला मी मागा पण सांगितलं की हे हा तुमच्यामुळे आपण किंमत कमी सांगतोय. फिक्स नाहीतर गाड्यांची किंमत जास्त आहे आपल्याकडे. बरोबर. आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी ही प्राइस मित्रांनो ठेवलेली आहे हो. एकदम कमी बजेटमध्ये. कारण की सरांना प्रत्येक गाडीमध्ये 5,000 आणि 10,000 असं कमी करायला 10 वेळा नाही सांगायचंय. कारण की प्राइस जी लावलेले एका म्हणजे एका एका गाडीच्या पाठीमागे 10 ते 15,000 सरांनी कमी करूनच तुम्हाला लावलेले. आता सरांनी आता तुम्हाला नॅनोच दिली, तीच गाडी तुम्ही बाहेर बघायला गेला तर तुम्हाला ही गाडी कमसे कम दीड लाख किंवा 1.25 पर्यंत तुम्हाला ही गाडी भेटून जाते. खरी इथं तुम्हाला भेटणार आहे 95,000 ला. चालेल. तर सर नेक्स्ट आपली गाडी इव्हन आहे 2014चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी, ओके 2,85,000 पर्यंत जाईल. चालेल. हिच्यावरती बी जवळजवळ 2.25 लाखाच्या पुढे लोन होईल. ओके 2.25 लाख लोन पण होऊन जाईल. चालेल सर. i10 आहे 2013चं मॉडेल, पेट्रोल प्लस सीएनजी, हिची पण किंमत 2,87,000 पर्यंत जाईल. 2,87,000. सर नेक्स्ट गाडी वॅगनर आहे 2012चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी, 2,70,000 पर्यंत जाईल. 270. ओके पोलो आहे 2016चं मॉडेल आहे, पेट्रोल गाडी आहे, 4,18,000 पर्यंत जाईल. 4,18,000. सर ह्याच्यावरती लोन त्याच्यावरती लोन जवळजवळ 4.25 लाखापर्यंत होईल. चालेल सर. नेक्स्ट गाडी इंडिगो आहे 2010चं मॉडेल आहे, डिझेल गाडी, 1,18,000 पर्यंत जाईल. 1,18,000. 18,000. चालेल. इंडिका आहे 2006चं मॉडेल आहे, 2026 पर्यंत पासिंग केलेली आहे, ओके 65,000 पर्यंत गाडी जाईल. 65,000. इंडिका. होंडा सिटी आहे 2011चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी, 2,68,000 पर्यंत जाईल. ओके 2,68,000 ला तुम्हाला भेटून जाईल. आणि दुसरी सर वॅगनर आहे 2015चं मॉडेल आहे, MH14EU 3603, पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे, 3,70,000 पर्यंत जाईल. 3,70,000. आणि ह्याच्यावरती डाऊन पेमेंट किती करावं लागेल सर? डाऊन पेमेंट साधारण 30,000 पर्यंत पण होईल. 30. 30,000 केलं तरी गाडी हे करता येईल. ओके i10 आहे 2011चं मॉडेल आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, सनरूफ आहे, सीएनजी आहे तिला, ओके तिची किंमत 2,68,000 पर्यंत जाईल. ओके. i10 ला तर सीएनजी येत नाही ना सर? मी भरपूर अशा गाड्या बघितलं. नाही, सीएनजी येतो पण हे कंपनी फिटेड नसतात, आउटफिटेड आहेत, पण आरसीबी वरती नोंद आहेत ओके की सीएनजी आहे म्हणून. चालेल सर. सनरूफ असतं, टॉप मॉडेलला दिलं जातं. ओके टॉप मॉडेलला सनरूफ आहे, बॅक वायपर आहे, हम्म ह्या सगळ्या गोष्टी येतात. चालेल. त्याचं स्टॉक तर एकदम कडक आणि लो बजेटमध्ये आहे तुमच्याकडे अवेलेबल. लोन फॅसिलिटी पण तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये केलेले आहे. तर आपले व्ह्युअर्स कोणी कोणी नवीन असतं, कुणाला शिकण्यासाठी गाडी घ्यायचं असतं, की आपली एक स्वतःची गाडी असावी आणि आपल्या स्वतःच्या गाडीतून आपल्या गणपती बाप्पांना घेऊन यावं आपल्या घरी, असं पण इच्छा असते काही जणांनी. आणि तशा गाड्या तुमच्याकडे लो बजेटमध्ये आपल्या भेटून जातात. तर आपल्या व्ह्युअर्ससाठी कधी कधी नवीन जी लोक घेणार आहेत त्यांच्यासाठी थोडी गाडीबद्दल माहिती सांगून द्या. गाडीबद्दल कसं आहे, गाडी चेक करताना आहे ना, महत्वाचं सगळ्यात काय होतं की आपण कधी बी फोन केला ना तर कस्टमरचे फोन येतात, त्या गाडीचं किलोमीटर किती झालंय हे विचारतात. बरोबर. किलोमीटर जास्त हे नाही होत. कसं आहे माहिती आहे का, गाड्यांचं किलोमीटर जे आहे ते 3-3 लाख जरी झालं असेल तरी ते बरेच जण आहेत ना, ते नाशिक फाट्याला दुकान आहेत की ते किलोमीटरच कमी करून देतात डायरेक्ट. ओके. तुमचं जर 3 लाख किलोमीटर झालं असेल तर ते 40,000 बी करून देणार, 50,000 बी करून देणार. बरोबर आता गाड्या असतात 4 ओनर, 3 ओनर, 2 ओनर, किती बी ओनरचे असतात. बरोबर. आणि हे 2010च्या आणि 12च्या गाडीचं किलोमीटर किती सांगतात माहितीये का लोक? 80,000, 55,000. शक्य आहे का कधीतरी? बरोबर. आता मी माझी गाडी आहे ना 2016ला घेतलेली, 3 लाख किलोमीटर झाले तिचं. मी तर जास्त फिरत बी नाही. मग आता जर 2016च्या गाडीचं एवढं किलोमीटर झालंय माझ्या, तर ह्यांचं किती, एवढं कसं काय, एवढं कसं होऊ शकतं? बरोबर. त्या किलोमीटरवरती जायचंच नाही कधीच. गाडी घेताना जास्त किलोमीटर हेच होत नाही. पहिले इंजिन चेक करा, त्याच्यानंतर गाडीचे ॲप्रन वगैरे जे असतात ना ते ओरिजिनल कधी बघा. ओरिजिनल ला एक फिनिशिंग असते वेगळी. बरोबर. हा. आणि कंपनीचीच नंतर असते. काम जर केलं, ऍक्सिडेंट झाला असेल आणि नंतर काम जर केलं, ती फिनिशिंग येत नाही परत. बरोबर. हा. ती लगेच कळतं. ते चेक करा. त्याच्यानंतर गाडीवरती कुठला खटला भरलाय का, दंड आहे का. कारण दंड, एक मध्यंतरी गाडी आली ती आपल्याकडे आल्टो, त्या गाडीची किंमत आपण केली ती 68,000.
म्हणजे 68,000 परचेस करत होतो ओके. आणि त्याच्यावरती दंड होता 54,000चा. अरे बापरे, डबल. हा, तर कधी मी असंच चेक केलं त्याच्यानंतर ते कळालं मला. हम्म. त्याचबरोबर एकदा पाठीमागे एका गाडीचा मी दंड चेक नव्हता केला. गाडी मी विकत घेतली आणि ज्यावेळेस ट्रान्सफर पण होती, दंड न भरता गाडी ट्रान्सफर पण होती. ओके. आता समजा माझ्या नावाने गाडी आहे, मी दंड केलाय जवळजवळ किती 33,000 रुपये दंड झालाय गाडीवरती, माझ्यामुळे झालाय. आणि मी तुम्हाला विकली ती, तुमच्या नावावर पण झाली, पण तो दंड आहे ना तो तसंच तुमच्याकडे येतो परत. म्हणजे त्या कस्टमरनेच तो दंड पण भरायचा. मग ते नवीन कस्टमरनेच भरणार. आता मी तर हा. काय म्हणणार की माझ्या नावाने गाडी नाही, मी नाही. कशाला दंड भरू. बरोबर. तो तुमच्या नावाने ट्रान्सफर होतो, जसा आहे तसाच दंड. हा. गाडीवरती दंड असतो ऍक्च्युली. असे पण गाडी fraud तुमच्या होऊ नावाने शकतात. झाली, दंड पण तिकडेच गेला. बरोबर. पण आता मग त्यावेळेस करायचं काय? आता त्या कस्टमरची चूक नाही, तुम्ही गाडी घेतली चूक नाही, मग ते आपण तो दंड भरला स्वतः, बरोबर. कारण त्यांनी गाडी आपल्याकडून घेतलेली. आणि परत नंतर ते कस्टमरशी कॉन्टॅक्ट झाला, ज्याची गाडी आहे ना त्यांनी पण तो दिला आपल्याला. ओके. असे पण फ्रॉड होऊ शकतात हो, होऊ शकतं. आजकाल. आणि जर ऑनलाईन कोणाला टोकन वगैरे टाकायचं असेल तर त्याची काही गाडीचे पेपर पण चेक करायचे पहिले. पहिली गोष्ट, गाडी घ्यायला आपल्याकडे पण लोक येतात, गाडी विकायला येतात. विकायला गाडी असते तिसऱ्याचीच, सांगतात की माझ्या मामाची, माझ्या कोणाची, आणि असेच पेपर असले देऊन जातात गाडी. बरोबर. तशी आपण घेत नाही. ज्याची गाडी आहे ना ज्याच्या नावाने, त्याला इथं समोर सही करायला आपण बोलवतो. बरोबर. सही करूनच मगच गाडी घेतो. ओके. तर सर, खूप चांगली माहिती दिली की सेकंड हँड कार घेताना मित्रांनो काय काय चेक करायचं, डॉक्युमेंट कसे चेक करायचे, परत तुम्हाला गाडी घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. काही ना, आपण कोणी पण चेक करू शकतो. हा. ह्याच्यामध्ये ई चलन जरी टाकलं ना गुगल वरती, तर लगेच खाली येतं चलन चेक करण्यासाठी. मग गाडीवरती 400 नंबर इंजिन नंबर टाकायचा गाडीचा नंबर टाकायचा की लगेच येतं किती फाईन पडलेत आतापर्यंत. बरोबर. प्रत्येक फाईनची डिटेल येते सगळी. चालेल. तर मित्रांनो, भरपूर अशी चांगली तुम्हाला ह्या व्हिडिओमधून माहिती दिलेली आहे. तर तुम्ही अशा गाड्या चॉईस करत असाल किंवा परचेस करत असाल तर असे थोडे तुम्ही पण सावध राहा, कारण की आजकाल मार्केटमध्ये स्कॅम भरपूर चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींपासून थोडं वाचून राहा. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अजून मी तुम्हाला अजून सरांचा एक शोरूम आहे, त्या शोरूमचा मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तो परमिट मधला असणार आहे, कारण की ज्याला व्यवसाय करायचा असेल, कुणाला बिझनेस करायचा असेल, म्हणजे ओला उबेरच्या अशा गाड्यांसाठी तुम्हाला मी त्या गाड्या देणार आहेत एकदम लो बजेटमध्ये. आणि आपल्या सरांच्याकडे तो स्टॉक अवेलेबल आहे. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला अपलोड होईलच. तर सर, आजचा व्हिडिओ खूप चांगला आणि एकदम बजेटमध्ये झालेला आहे. तर आपल्या व्ह्यूअर्सना काय सांगाल? अजून 2 गोष्टी तुमच्या ऐकायच्या आहेत. गाड्यांबद्दल तर सांगितलं, गाडी चेक करायची. परमिट वाल्या आता गाड्या आपण शूट करणारच आहोत. परमिटच्या गाड्यांचा बी विषय आहे ना. परमिटच्या गाड्या लोक काय करतात की दुसऱ्याचं ऐकून गाड्या घेतात, की तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही काय करता की तुम्हाला जरी बिझनेस नसेल, धंदा नसेल गाडीचं जमत, तरी पण तुम्हाला कोणी विचारलं किती कमवता रोजचे, तुम्ही काय 500 पण नका कमवणार, पण तुम्ही 3,000 सांगता. बरोबर. समोरचा काय करतो, अरे खूप पैसा दिसतोय, तर तो स्वतःचं काम सोडतो आणि ती गाडी घेऊन त्या गाडीच्या मागे लागतो. बरोबर. जे असेल ना ती खरी माहिती घ्या. आणि ज्यांच्या परमिटच्या गाड्या असतील, जे गाडी चालवत आहेत, त्यांनी पण दुसऱ्यांनी विचारलं तर त्याला खरी माहिती सांगा की खरंच कमवत आहे का तेवढं. बरेच जण आहेत, म्हणजे मी पण विचारतो कधी कधी, पण माझ्याकडे तर आजपर्यंत निगेटिव्ह कोणी नाही सांगितलं की त्याच्यात पैसेच मिळत नाहीत. लोक गाड्या घेतात, कधी कोणाचे 2,500, कधी कोणाचे 3,000 असे कमवतात लोक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच भेटेन मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो. तोपर्यंत नमस्ते, धन्यवाद मित्रांनो.